मागच्या अनेक दिवसापासून फक्त मॅरेथॉन बैठका होत होत्या, मात्र महायुतीचा तोडगा निघत नव्हता। आज शेवटी महायुतीचे भाजप आणि सेनेचे प्रमुख नेत्यांसोबत आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये महायुतीचा तोडगा निघालेला आहे। आता सध्या माझ्यासोबत शिवसेनेचे निवडणूक प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक आणि भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक, त्याचप्रमाणे वसईचे आमदार स्नेहताई दुबे, बोईसरचे आमदार विलास तरे या सर्वांच्या उपस्थितीसह दोन्ही पक्षांचे जिल्हा प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख हे सगळे मध्ये ही बैठक झालेली आहे। सर, काय नेमकी बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये कसा तोडगा निघालेला आहे? नाही, मला वाटतं 2-4 दिवस या मीटिंग चालूच होत्या, बरेच दिवसापासून चालू होतं। आज फायनल स्टेजला आपण आलेलो आहे आणि फायनल स्टेजमध्ये आमच्या सीट बंटवारा म्हणजे संपूर्ण झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आम्ही जी मागितले ते 14-24 सीट फायनल झालेल्या आहेत। 2-4 सीटवरती डिस्कशन चालू आहे। त्याच्यामध्ये संध्याकाळपर्यंत सन्मानित शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री निर्णय करून तो फायनल करतील। किती नेमक्या आपल्या जागा किती होत्या, किती जागेवरती आपली निर्णय झालेला आहे आणि भाजपला किती आणि शिंदे सेनेला? बघा, 24 सीट आमच्या आता फायनल झालेल्या आहेत आणि ज्या 2-4 सीटवरती मागणी चालू आहे ती आता संध्याकाळपर्यंत थोडीफार फायनल स्टेजलाच आहे, पण ते आता दोन्ही नेते निर्णय करील। शेवट त्यांच्या हातीमध्ये असल्यामुळे त्यांचा निर्णय त्यांचा अंतिम निर्णय आहे। त्याचबरोबर आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी पण आता आपलं बोलणं झालं, रवींद्र चव्हाण साहेबांशी पण बोलणं झालं, शिंदे साहेबांशी पण बोलणं झालं। जे काय 2-4 सीट राहिल्यात त्या अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत केला जाईल आणि आपल्याला सांगते महायुतीच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली। सर, काय म्हणजे इतक्या दिवसापासून ह्या ज्या बैठका चालू होत्या, या बैठकीमध्ये का तोडगा निघत नव्हता आणि नेमकं त्याचं कारण काय होते? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की आमची महायुती आहे आणि एवढ्या बैठका झाल्यानं 2 ते 3 वेळा बसलो। फाटक साहेब आणि मी एकदा बसलो, एकदा ते विरारला प्रवासात होते तेव्हा सहज बैठक झाली। एक वेळा आले आम्ही, त्यांनी एकमेकांची आम्ही शेअर केलं काय काय केलं आणि दुसऱ्या बैठकीला हा निर्णय झाला। तेव्हा मॅरेथॉन बैठका, वारंवार बैठका असं काही नाही, आमच्या अतिशय चांगला समन्वय आहे। आताचा जो तोडगा आहे हा राजी खुशीचा तोडगा आहे का याच्यामध्ये काही नाराजी आहे? 100% समाधानाचा तोडगा आहे। 100% दोघांचंही पुरेपूर समाधान झालं आहे। भाजपा किती आणि सेना किती? शिवसेना 24 आणि अधिक आज संध्याकाळपर्यंत निर्णय काय होईल तो 1-2-3 जागेवरती आणि बाकी उरलेल्या सगळ्या भारतीय जनता पार्टी आणि आमच्या श्रमजीवी आहेत, आमचे आगरी सेना आहे, आमची राष्ट्रवादी आहे आणि आमची RP आहे। यांच्याशी बोलून आज संध्याकाळपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल। तर काय सांगणार एकंदरीत की महापालिका ही अतिशय अटीतटीची महापालिका होणार आहे, पहिल्यांदा 1 to 1 ही निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमधलं कसं चित्र वाटतंय तुम्हाला? खूप सकारात्मक चित्र आहे आणि आज जो महायुती होण्याचा निर्णय झालेला आहे, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि इतर महायुतीतले घटक पक्ष असे मिळून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि मला खात्री आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की यावेळेला महानगरपालिकेवरती महायुतीचाच झेंडा फडकणार। निश्चितच सर, एकंदरीत बोईसर हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे, वसईमध्ये त्याचा अर्धा मतदारसंघ येतो, पूर्व पट्टीचा हा मतदारसंघ आहे, याचा कसा सहभाग असू शकतो या महापालिकेत? सर्वप्रथम आज युतीची सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे बोईसरमध्ये बऱ्यापैकी आपल्याला इथे महायुतीला नगरसेवक निवडून आलेले दिसतील आणि नक्कीच इथे महायुतीचाच भगवा वसई विरार महानगरपालिकेवर फडकेल। निश्चितच आमच्या अनेक दिवसापासून ज्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या, आज या बैठकांवरती कायमचा तोडगा निघालेला आहे। शेवटच्या 2 ते 3 जागेचा तोडगा जो आहे हा अंतिम प्रदेश कार्यालयामधून निघेल। मात्र 24 जागेवरती शिवसेना आणि इतर 115 जागेपैकी 24 जागेवरती शिवसेना आणि इतर जागेवरती भाजपा लढण्याचं महायुतीमधून ठरलेलं आहे आणि उद्यापासून हे सर्व फॉर्म भरायचं सुरुवात होणार आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीनं मात्र कंबर कसली आहे। येत्या काळामध्ये नेमकी काय परिस्थिती असेल हेही आपल्याला पाहावं लागेल। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।